मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी स्टार्टिंगची मोमेंटम आपण कशा प्रकारे कॅप्चर करू शकतो यासाठी एक स्कॅल्पिंग स्ट्रॅटर्जी आणली. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, इथे निफ्टी 50चा चार्ट लावलेला आहे 5 मिनिटाचा. सर्वात पहिले आपण मॉर्निंगची मोमेंटम कशा प्रकारे कॅप्चर करायची याची स्ट्रॅटर्जी डिस्कस करणार आहे. आता स्कॅल्पिंग म्हणजे काय, सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवायची. स्कॅल्पिंग म्हणजे एखादा ट्रेंड एक तर वरच्या साईडला जातोय किंवा खालच्या साईडला जातोय. तर मला माहिती मार्केट इथून कधी निघालं तर इथपर्यंत जाऊ शकतं किंवा इथून कधी खाली यायला लागला तर इथपर्यंत येऊ शकतं माहिती. पण हिच्यामध्ये ते कितीदा सीसॉ करेल आणि किती वेळ साईडवेज होऊन खाली येईल किंवा एक साथ खाली येईल हे मला माहिती नाहीये. मग मी काय करणार आहे मित्रांनो, मला कधी ट्रेंड आयडेंटिफाय झालेला आहे तर मी त्यामध्ये एंटर होणार आहे आणि लहान पॉईंट मी त्यामधनं कॅप्चर करून लगेच एक्झिट होणार आहे. स्कॅल्पिंगमध्ये आपली क्वांटिटी जास्ती असते, पॉईंट कमी असता. ही एक पहिली टेक्निक लक्षात ठेवायची. सेकंड टेक्निक काय मित्रांनो, एखादा चोर असतो ना त्या प्रकारे आपल्याला स्कॅल्पिंग करायची. एखाद्या घरामध्ये आपण एंटर केल्यानंतर तिथे आपण जास्त वेळ टाइमपास नाही करणार आहे. 2, 4, 5 तास थोडी आपण तिथे चोरी करणार आहे, नाही ना. तर तिथे आपण एंटर झालो, जे हाताला लागतंय त्या प्रकारे सामान घेतलं आणि लगेच एक्झिट होणं. तर कन्सेप्ट समजण्यासाठी मी उदाहरण दिलंय मित्रांनो तुम्हाला. तर चोरी करायची आपल्याला पॉईंटची. तर फास्ट मोमेंटम असते मित्रांनो, तिच्यामध्ये जास्ती वेळ आपण विचार नाही करू शकत आहे की मी इथे बसून राहिला आहे, माझा स्टॉप लॉस हिट होतोय तरी मी इथून निघणार नाही किंवा मला जास्ती पॉईंट हवे नाही, बिलकुल नाही. एक सिस्टीम असते, त्या सिस्टीममध्येच आपल्याला एंटर करायचं आणि त्या सिस्टीम थ्रूच आपल्याला बाहेर निघायचं आहे. तिथे जास्ती विचार करायला तुम्हाला टाइम नाहीये. टेक्निक काय असणार आहे, नियम काय असणार आहे समजून घ्या मित्रांनो. मी तुम्हाला काही दिवस सुद्धा मी चेकआउट करून देणार आहे मित्रांनो. स्ट्रॅटर्जी एकदम सिंपल राहणार आहे. सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी आपल्याला 3 मिनिटाची टाइम फ्रेम सिलेक्ट करायची आहे. 3 मिनिटाची काय बरं, कारण मित्रांनो आपण स्कॅल्पिंग करतोय हे लक्षात ठेवायचं. जितकी लहान टाइम फ्रेम असेल तितका आपल्याला इथे फायदा होणार आहे. आता मॉर्निंगचीच मोमेंटम आपण इथे का सिलेक्ट करतो याच्या मागचं पण रिझन मी तुम्हाला सांगतो. जेव्हाही मार्केट ओपन होतं ना तर पहिला अर्धा पाऊण तास आहे ना जास्ती मार्केटमध्ये ना हलचल खूप असते मित्रांनो. म्हणजे मार्केट आहे ना रिॲक्शन खूप देत असतं स्टार्टिंगच्या काळात. मग त्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा उचलायचा. पण फायदा आपण रँडमली कसाही उचलू शकतो का, नाही. आपल्याकडे एक सिस्टीम हवी. ती सिस्टीमने कधी आपण गेलो तर या ठिकाणी आपण प्रॉफिटेबल होण्याचे चान्सेस जास्ती असणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, स्कॅल्पिंग कोणी करायची आहे, त्यांना ट्रेडिंग करून काही कालावधी झालेला आहे, ते थोडंसं मार्केटच्या स्ट्रक्चरला समजून घेत आहेत, त्यांनी स्कॅल्पिंगमध्ये यायचं. कारण लहान टाइम फ्रेम ट्रॅप खूप करते मित्रांनो. किंवा जे मी नियम सांगेल ते कधी तुम्ही ब्लाइंडली फॉलो करताय, बिलकुल तिच्या स्वतःचा काही यूज करत नाही, कोणतं इंडिकेटर लावत नाहीये आणि तुम्ही ब्लाइंडली फॉलो करताय तरच, अन्यथा नाहीये. कारण तुम्ही स्ट्रॅटर्जीच्या हिशोबाने एंटर झाला पण स्ट्रॅटर्जीच्या हिशोबाने स्टॉप लॉस होतोय, पण मला स्टॉप लॉस नाही घ्यायचा आहे, तर असं चालणार नाही मित्रांनो. हे लक्षात ठेवायचं. सर्वात पहिला नियम काय, आपल्याला 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जायचंय. 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर गेल्यानंतर आपल्याला काय पाहायचंय मित्रांनो, इथे जो की हा करंट चार्ट आहे, त्या दिवशी मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्या दिवसाचा. तर पहिली कॅन्डल आपल्याला इथे पाहायला मिळते मित्रांनो, डोजी कॅन्डल. डोजी कॅन्डल काय सांगते, अनडिसिजन कॅन्डल आहे. म्हणजे मार्केट कोणत्या दिशेला जाईल हे समजणार नाही. लक्षात ठेवायचं, कॅन्डल बोलत असतं आपल्याशी, ते समजून घेणं गरजेचं आहे. तर मला अनडिसिजन कॅन्डल दिसते. मग अनडिसिजन कधी कॅन्डल मला दिसते तर मी इथे वेट करणार आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो, व्हिडिओ पूर्ण पहा, कारण वेगवेगळ्या कॅन्डल असतात तर त्याची सायकोलॉजी पण तुम्हाला इथे समजणार आहे. तर अनडिसिजन कॅन्डल आहे तर मला वेट करायचं आहे. मार्केट ओपन होताच वरती गेलं, वरती मला एक रजिस्टन्स पाहायला मिळतंय मित्रांनो, सिंपल आहे. तिथून मार्केट खाली आलं, मार्केटमध्ये इथे सपोर्ट पाहायला मिळाला ह्या 3 कॅन्डल बनल्या, बरोबर आहे. मग मला हा पर्टिक्युलर एक झोन पाहायला मिळाला. मग हा झोन पाहायला मिळाल्यानंतर मी याला मार्क करणार आहे. सिंपल स्ट्रॅटर्जी मित्रांनो, जसाही झोन ज्याही दिशेला ब्रेक होईल त्या दिशेला मी एंटर करणार आहे. बिलकुल मला काहीच जास्त तिच्यात लॉजिक लावायचं नाहीये. जी कॅन्डल ब्रेक करते तिची क्लोजिंग झाल्याबरोबर मी एंटर करणार आहे आणि क्लोजिंगचा वेट करायचा आहे मित्रांनो, नाही तर शॅडो बनून जातात, काइंड ऑफ अशा कॅन्डल बनून जातात. तर वेट करायचं आहे आपल्याला. 3 मिनिटाची कॅन्डल आहे मित्रांनो, तर आपल्याला या ठिकाणी वेट करायचा आहे. स्टॉप लॉस आपण स्विंगचा लावू शकतो, प्रिव्हियस स्विंगचा स्टॉप लॉस लावू शकतो आणि तुम्ही पाहू शकता 1 वे मूवमेंट तुम्हाला इथे पाहायला मिळाली. आता कधी आपण इथून पॉईंट कॅल्क्युलेट केलं, जी कॅन्डल क्लोज झाल्यानंतर आपण एंट्री करणार आहे, तर इथपर्यंत पण मोमेंटम पाहिली तर 142 पॉईंट मित्रांनो स्कॅल्पिंगमध्ये. आता या ठिकाणी आपण 2 प्रकारे ट्रेड करू शकतो. सर्वात पहिले काय, एक छान प्रॉफिट निघतंय, आपण तिथून
एक्झिट व्हायला हवं किंवा या ठिकाणी आपली 50% क्वांटिटी बुक व्हायला हवी. सिम्पल आहे. नाहीतर जो स्टॉप लॉस आपला या ठिकाणी ह्या स्विंगला होता तो स्टॉप लॉस आपला या ठिकाणी येणार आहे. म्हणजे आपण प्रॉफिटेबल इथून पुल बॅक घेतला, आपला स्टॉप लॉस या प्रकारे आपण इथे शिफ्ट करू शकतो मित्रांनो आणि रॅलीला एन्जॉय करू शकतो. पण मी तुम्हाला क्लिअर कट सांगेल की तुम्हाला यामध्ये 20 ते 30 पॉईंटच्या वरती गेन होताना दिसतंय तर तुम्ही तुमचे स्टॉप लॉस ट्रेल करा. बिगनर आहात तर मिनिमम आपल्याला 20 पॉईंट इथून घेऊनच जायचे. जास्ती मार्केट देत आहे तर तुम्ही 50% क्वांटिटी काढून पुढच्या 50% क्वांटिटीला कॉस्ट टू कॉस्टवर स्टॉप लॉस ट्रेल करू शकतात. पण खाली आला आणि इथून परत मार्केटवर आला आणि आपला स्टॉप लॉस हिट झाला, मी एक्झिट करणार आहे. मी काहीच लॉजिक लावणार नाही की इथून परत मार्केट खाली जाऊ शकतं. बिलकुल नाही. मी कोणतंही लॉजिक लावणार नाही आहे. त्या दिवसाची माझी स्कॅल्पिंगची स्टार्टिंगची मोमेंटम गेली. इट्स ओके, काहीच हरकत नाही. गेला तो दिवस. नेक्स्ट दिवस आहे. मार्केट दररोज येणार आहे मित्रांनो. मला एका दिवशी पैसा कमवायचा आणि मला दररोज पैसा कमवायचा. आले लक्षात. आता आपण अजून मागचा दिवस पाहूयात जो की आपल्याला या ठिकाणी दिसतो. सिम्पली इथे काय दिसतंय आपल्याला, एक रिजेक्शन कॅन्डल बनलेली आहे रेड कलरची, वरतून रिजेक्शन झालेलं. पण आपल्याला लगेच घाईगर्दी करायची नाही आहे. आपल्याला इथे एक सपोर्ट आयडेंटिफाय झाला. रजिस्टन्स तर हेच हायचं राहणार आहे कारण त्याच्यावरती प्राईस गेलीच नाही. तर पुलबॅक घेतला आणि प्राईस परत खाली आलेली आहे. आता कधी ह्या रेंजला मी इथे पुढे व्यवस्थित ड्रॉ करून घेऊ की जेणेकरून तुम्हाला समजेल की ही एक रेंज मला पाहायला मिळाली आहे. आणि जसंही इथे ह्या कॅन्डलने ब्रेक केलं माझी एंट्री इथे येणार आहे. मी काय सांगितलं, प्रिव्हियस स्विंग म्हणजे काय, जिथे प्राईस थांबलेली होती तिथून प्राईसने रिॲक्शन घेतलं. हा एक स्विंग आहे. इथे माझा SL आहे आणि प्राईस परत वर गेले, परत प्राईस खालच्या दिशेला आपल्याला येताना दिसते. आता कधी तुम्ही इथूनही पॉईंट कॅल्क्युलेट केले मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता इथेही जवळपास 77 पॉईंट तुम्हाला पाहायला मिळालेले आहे. सिंपल स्ट्रॅटर्जी आहे. कोणत्याही प्रकारचा इंडिकेटर न वापरता फक्त प्राइस ॲक्शनला आपण समजलोय. स्टॉप लॉस सुद्धा आपला या ठिकाणी लहान आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं, एक तर तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करा तुमची, नाही तर तुमची प्रॉफिट तुम्हाला होतंय डिसेंट तर त्याला बुक करून पुढे चालायचं आहे. मॉर्निंगची मोमेंटम आहे, 3 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. अजून एक उदाहरण पाहून घेऊयात आपण, जे की मला इथे पाहायला मिळतं. पहिली कॅन्डल, परत एक रिजेक्शन कॅन्डल मला पाहायला मिळते मित्रांनो. रिजेक्शन कॅन्डल काय सांगते मला की प्राइसला वरतून रिजेक्शन दिलेलं आहे. आता इथे वन वे फॉल झाला. आता मी परत तुम्हाला सांगायला ही कॅन्डल ब्रेक झाल्याबरोबर इथे एंटर व्हा नाही. आपला नियम काय सांगतोय, आपल्याला सपोर्ट आयडेंटिफाय करायचा आहे. मग आता वन वे फॉल होतो तेव्हा सपोर्ट तर आपल्याला आयडेंटिफाय होत नाही. पण जेव्हा अपोजिट कॅन्डल आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे रेड कॅन्डल बनवतो त्या ग्रीन कॅन्डल पाहायला मिळाली, अपोजिट कॅन्डल, तर हा अपोजिट कॅन्डलचा माझा इथे स्टॉप लॉस आहे. मी याला मार्क करून घेतोय. आता प्राईजने पुलबॅक घेतलं तर याच्या वर गेल्यावरच मी बाय करणार आहे. म्हणजे इथे तर माझं क्लिअर झालं की मी इथे बाय ह्या लेवलच्या वर करणार आहे. प्राईजने परत त्याला ब्रेक केलं म्हणजे इथे सपोर्ट जो आयडेंटिफाय झाला होता तो लगेच ब्रेक झाला. तर मित्रांनो इथे मी काय करणार आहे, इमिजिएटली ह्या कॅन्डलला माझी एंट्री होणार आहे, ह्या रेड कॅन्डलला, आणि स्टॉप लॉस माझा ह्याच ग्रीन कॅन्डलच्या वरती राहणार आहे. एकदम सुपर अशी स्ट्रॅटर्जी मित्रांनो. तुम्ही हिला ट्राय करा. यातलं मिरिकल प्रॉफिट पाहून तुम्ही चकित होणार आहे. आता मी कधी इथून एंट्री केली, मी इथूनच कॅल्क्युलेट करतो मित्रांनो आणि जास्ती खाली जात नाही. इथे प्राईस थांबताना दिसते इथपर्यंत, पण मी कधी आलो तर तुम्ही पाहू शकता 180 पॉईंट जवळपास मला पाहायला मिळत आहे. हां, प्राईजने थोडा वेळ टाईमपास केला पण माझा स्टॉप लॉस पण लहान आहे, मी वेट करू शकतो. स्टॉप लॉस लावायची आणि स्टॉप लॉस जवळ आल्या तर ट्रिगर करायची कधी तुमची हिंमत असेल मित्रांनो, तरच तुम्ही या स्ट्रॅटर्जीमध्ये एंटर व्हायचं आहे, अन्यथा नाही. मार्केटमध्ये मोमेंटम असली तर तुम्ही मोठं मोमेंटम इथे कॅप्चर करू शकता. स्टॉप लॉस परत इथला जो SL आहे आपला तो आपण इथे शिफ्ट करू शकतो. त्यानंतर इथे ग्रीन कॅन्डल बनते, इथे शिफ्ट करू शकतो. त्यानंतर ह्या ग्रीन कॅन्डल बनता याच्या हायला आपण शिफ्ट करू शकतो. असं कधी तुम्ही शिफ्ट करत राहिले तर जास्तीतलं जास्ती तुम्ही इथे प्रॉफिट काढू शकता मित्रांनो. ही बेस्ट स्कॅल्पिंग स्ट्रॅटर्जी मॉर्निंगची मोमेंटम कॅप्चर करण्यासाठी मित्रांनो. 3 मिनिटाची टाइम फ्रेम आवडली असेल आणि अजून वेगवेगळ्या स्कॅल्पिंग स्ट्रॅटर्जी कधी शिकायची इच्छा असेल तर कमेंट नक्की करा मित्रांनो. स्कॅल्पिंग म्हणून मी तुमच्यासाठी लवकरात लवकर एक अजून बेस्ट स्कॅल्पिंगचा व्हिडिओ घेऊन येईल. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.